नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूने शेवटी मधूला जेलमध्ये पाठवलेलेच असते आणि राघवने यामध्ये काही विचार न करता कोणतीही कारवाई घेतलेली नसते। मग सर्व अधिकाऱ्यांना जेव्हा मधू ही जेलमध्ये जाते म्हणजे अरेस्ट होते तेव्हा सर्वांना समजते की राघवने सुद्धा यामध्ये काहीच कारवाई केलेली नाही। त्यामुळे राघववर सुद्धा हे सस्पेंड केलेले असते आणि राघवची नोकरी गेलेली असते। जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत राघवला कामावरून घरी ठेवण्यात येते। तेव्हा घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा काकू तर खूप हादरलेली असते। काकू म्हणते की मधूने जे काही केले त्या पापाची शिक्षा तिला मिळेलच, पण सिंधू याची शिक्षा राघवला का? आणि राघवची काहीच चूक नव्हती। तेव्हा काकू सिंधूला म्हणत असते की सिंधू, मी तुझ्या पाया पडते, पण तू मधूवर जी काही कंप्लेंट केलेली आहे ना ती मागे घे, कारण आपला रत्नपाटकी कुटुंबाची एकतर खूप अशी चव गेलेली आहे। चार चौकात आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरलेली नाही आणि राघवची सुद्धा नोकरी धोक्यात आहे। त्यामुळे तू त्याचा विचार कर आणि ही कंप्लेंट मागे घे, आणि मधू जर सुटून जरी आली तरी मी बाळ तिच्याकडे देणार नाही, बाळापासून मधूला लांबच ठेवेल। पण सिंधू काही ऐकायला तयार नसते। सिंधू म्हणत असते की काही झाले तरी मी मधुताईंना परत जेलमधून सोडवणार नाही आणि माझी कंप्लेंट सुद्धा मी मागे घेणार नाही। तेवढ्यात लगेच रेश्मा म्हणत असते की काकू, आपल्या घरातील हे जे काही कारस्थान झाले ना त्याची चर्चा पूर्ण गल्लीत चालू आहे आणि ते शेजारच्या भाभी आहे ना त्यांनी तर सिंधू वहिनी आणि मधु वहिनी यांचे फोटो एडिट केले आणि त्या फोटोखाली असे लिहिले की बच्चों के चोरी का देखो खेल, एक बहू ने दूसरे बहू को भेजाया जेल। आणि पूर्ण गल्लीत हीच ताजी बातमी पसरलेली आहे। तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू, हे बघ, मधूने जे काही पाप केलेले आहे तिला जरी आपण जेलमधून सोडून घरी आणले तरी ती केस तिची चालूच राहणार आणि कायद्याने तिला जी शिक्षा होणार ती होणारच, ती कोणी अडू शकत नाही। कोर्टामध्ये तिच्या नशिबाने तिला काय शिक्षा मिळेल ती मिळेलच, पण आता सध्या आपण तिला जेलमधून सोडून घरी आणूया। तर लगेच सिंधू ही ऐकायला तयार नसते। तेव्हा राघव सुद्धा सिंधूला म्हणत असतो की सिंधू, मी तुझे काही मधूला शिक्षा दिली आणि पोलिसात पाठवले तेव्हा मी तुझ्या बरोबर होतो आणि मी तुझी साथ सुद्धा दिली होती, पण आता यावेळेस तू मधूला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर आणि कंप्लेंट मागे घे। सिंधू म्हणते की मधुताईमुळे तुमची जी काही नोकरी आहे ती सुद्धा धोक्यात आली आणि तुम्हाला सस्पेंड करण्यात आले, तरी सुद्धा तुम्ही म्हणता की तुझी कंप्लेंट मागे घे। मी मधुताईंची कंप्लेंट मागे घेणार नाही। तेवढ्यात काकू लगेच ओरडते। काकू म्हणत असते की या प्रोसिजरमध्ये मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये होते आणि राघववर सुद्धा कारवाई करण्यात आली आणि मधुवर सुद्धा, त्यामुळे मला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे, मला का सोडले? काकू म्हणते की मला माहिती नाही की मधूने कोणकोणते कारस्थान केले होते, पण शेवटच्या वेळी हॉस्पिटलमध्ये मीच मधूला बोलावून घेतले होते, त्यामुळे माझ्यावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे। म्हणून काकूला चक्कर येते तर सर्वजण काकूजवळ येतात। तर लगेच राघव काकूला पाणी पिण्यासाठी द्यायला लागतो, पण काकू तो ग्लास जोराने फेकून देते। तेव्हा काकू ही राघवला म्हणते की तू तुझ्या अधिकाऱ्यांना फोन कर आणि त्या दिवशी मी सुद्धा हॉस्पिटलला होते, त्यामुळे मला सुद्धा आता जेलमध्ये जावेच लागणार। तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी, तुम्ही काहीच केलेले नाही, जे काही केले ते सिंधू आणि राघवच्या बाळासाठी केले, पण यामध्ये चुकीचं काही तुमचं काहीच नव्हतं, तुम्हाला काहीच याबद्दल माहिती सुद्धा नव्हती। काकू म्हणते की काही केले नाही, पण हे जे काही कायद्याविरुद्ध केले त्यामध्ये मी सुद्धा सामील होते। सर्वांना शिक्षा मिळाली, मग मला का शिक्षा मिळत नाही? त्यामुळे मला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे। तेव्हा काकू राघवला म्हणते की एकतर तुम्हाला जेलमध्ये पाठव, नाहीतर मधूला जामीनवर या घरात सोडून घेऊन ये। तेव्हा राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, मी तुझी त्यामध्ये साथ दिली, पण आता काकूची अवस्था बघून तू मधूला जामीनवर सोडून घरी घेऊन ये आणि कंप्लेंट मागे घे। तेव्हा सिंधू ठामपणे सांगते, जर मधुताईंना या घरात परत आणले आणि त्यांना जर जामीनवर सुटका केली तर मी जे काही विनायक आहे म्हणजे माझे बाळ, त्याला घेऊन खूप अशी लांब निघून जाईल। तेव्हा काकू म्हणते की सिंधू, तुझी हिंमतच कशी झाली? विनायक या घरचा आपला नातू आहे आणि या रत्नपारखी कुटुंबाचा वारूस। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू काय म्हटली परत म्हण? तर सिंधू म्हणते की हो, जर तुम्ही मधुताईंना या घरात परत घेऊन आले तर मी विनायकला घेऊन हे घर सोडून कायमची निघून जाईल। आणि राघव म्हणतो की सिंधू, तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करणार का?
तेव्हा सिंधू म्हणते की हो, मी माझ्या बाळासाठी त्याच्या चांगल्या संस्कारासाठी वाटेल ते करायला तयार आहे आणि वाईट व्यक्तीची सावलीसुद्धा त्याच्यावर पडायला नको. सिंधू म्हणते की जर ही गोष्ट माझ्यापुरती असती तर मी हसत मधुताईंना सोडवले असते, पण जे काही चर्चा आहे ती माझ्या मुलासाठी, कारण मला मुलाचे भविष्य हे वाईट नाही घडवायचे. तर राघव म्हणतो की सिंधू, ते बाळ माझेसुद्धा आहे, तू असा विचार का करतेस? सिंधू म्हणते की माझ्या मुलाचे भविष्य मी ठरवणार, काय करायचे ते नाही, दुसऱ्या कुणालाही मी काही वाईट होऊन देणार नाही. त्यानंतर इकडे मधूला खूप पस्तावा येत असतो. मधूची आई ही मधूला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. तेव्हा तिचे जे काही वडील असतात ते सुद्धा मधूला जामीनवर सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात, मात्र कोणताही वकील मधूची केस घेण्यासाठी तयार नसतात. तर मधू आईला म्हणत असते की मी खरंच एका आईला तिच्या मुलापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यावर राघवच्या प्रेमाची अशी पट्टी बांधली गेली होती की मला काही वाईट दिसलेच नाही आणि त्या छोट्या बाळाची सुद्धा मी जीव धोक्यात घातला होता. सगळे लोक मला नावच ठेवी लागतील, पण मला माझी सुद्धा लाज वाटते. मलाच माझे चेहरा पाहण्याची सुद्धा आणि माझे नजर सुद्धा मिळवण्याची मला खरंच लाज वाटते, असे मधू खूप पस्तावा करत असते आणि खूप रडत असते. आणि राघवच्या प्रेमासाठी मी एका बाळाचा सुद्धा उपयोग केला आणि किती वाईट वागले. तर लगेच तेथील जे काही बायका असतात त्या मधूवर हसत असतात आणि आताही किती खोटे कारनामे करत असतील माहिती नाही. तेव्हा इकडे काकू ही सिंधूला म्हणत असते की तू आम्हाला अशी धमकी देते की आणि आम्हाला ब्लॅकमेल करतेस. तर लगेच सिंधू म्हणते की नाही, मी तुम्हाला ब्लॅकमेल नाही करत, तुम्ही मला करता मधुताईंना सोडवण्यासाठी. तेव्हा राजश्री सिंधूला हात जोडून म्हणते की सिंधू, आत्तापर्यंत मी तुझी प्रत्येक गोष्टीला साथ दिली कारण तू योग्य होती, पण आता तू जे काही बोलली ना तसे प्लीज करू नको, हे घर सोडून जाऊ नको, कारण विनायक जसा तुझा मुलगा आहे तसा आमचा सुद्धा आहे आणि राघव आणि तुझा सुद्धा तो एक खरंच छान मुलगा आहे, पण असे घर सोडून जाण्याचा विचार तू काढून टाक. तर लगेच सिंधू म्हणते की हो आई, मला सुद्धा तेच वाटते की कारण मला कुटुंबाचे सुख कधीच मिळाले नाही, पण माझ्या विनायकला मी ते सुख मिळवून देणारच आणि जे नाते मला भेटले नाही ते सर्व नाते मला विनायकला मिळवून द्यायचे. आणि आई, जर तुम्ही विनायकचा सांभाळ केला तर सर्वात जास्त आनंद मला होईल, कारण आणि तुमचे संस्कार मला खरंच माहिती आहे, जर तुमचे संस्कार आपल्या बाळाला भेटले तर तो पुढे जाऊन एक खूप मोठा असा माणूस बनेल, हे मला नक्की माहिती आहे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलला जरी गेले तरी मला विनोदची अजिबात काळजी राहणार नाही, कारण तुम्ही सर्वजण येथे असतान, पण जेव्हा मधुताई या घरात येतील तर मला खरंच विनोदची खूप काळजी राहील. त्यामुळे मला ती स्त्री माझ्या बाळाजवळ कुठेही दिसायला नकोय, त्यामुळे मी माझा निर्णय बदलणार नाही. राघव म्हणतो की सिंधू, तुला काय वाटते की मधूने इतके सुद्धा कारनामे आणि पाप केल्यामुळे मी तिला माझ्या बाळाजवळ येऊन देईल? असे कधीच होणार नाही. मी मधूला कधीच माफ करू शकणार नाही. मधूने कितीही प्रयत्न केला तर मी तिच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, पण माझ्या या कुटुंबासाठी मला मधूला सोडावेच लागणार, कारण कुटुंबाचा आनंद सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण मी मधूला कधीच माफ करू शकणार नाही. तर लगेच सिंधू म्हणते की तुम्हाला असे का वाटते की मी सुद्धा मधुताईंना सोडवले असते, पण माझ्या मुलासाठी मी ते चान्स घेऊ शकणार नाही, कारण मला ही जो काही विनू आहे तो माझा एकुलता एक मुलगा आहे, परत माझ्या आयुष्यात मूल होईल हे सांगता सुद्धा येत नाही, त्यामुळे मी हा निर्णय मागे घेऊ शकत नाही. मधुताईंची सावलीसुद्धा त्याच्यावर नको. त्यानंतर इकडे मधू खूप रडत असते आणि आईला म्हणत असते की मी ज्यांच्यावर मनापासून प्रेम करायला जाते ते माझ्यापासून मला असे सोडून का जातात, माझ्याच नशिबात असे का लिहिलेले आहे, म्हणून मला मनाच्या नशिबाची खरंच खूप लाज वाटते, म्हणून मधू खूप रडत असते. आणि आता राघवने सुद्धा माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहे, त्यामुळे मला आता जी शिक्षा आहे ती भोगायची, म्हणून मधू आणि तिची आई खूप रडू लागतात. त्यानंतर इकडे सिंधू म्हणत असते की मधुताईंनी जे कृत्य केलेले आहे, जो गुन्हा, त्याची शिक्षा त्यांना भेटणारच आणि त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या या घरात परत येऊ शकणार नाही. त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या घरी जायला हे पूर्ण परवानगी आहे, पण त्या या घरात आल्या नाही पाहिजे. राघव म्हणतो की मला आईने जन्म जरी दिला असला तर माझी जी काही ही सांभाळ आहे तो सर्वांनी मिळून या कुटुंबात केला आणि मला सुद्धा असे वाटते की माझ्या मुलाचा सुद्धा तसा सांभाळ व्हावा. सिंधू म्हणते की मला सुद्धा वाटते की माझ्या मुलाला या सर्व कुटुंबाचे प्रेम भेटावे, पण मधुताई या घरामध्ये नको. त्या जर आल्या
तर त्या पुन्हा या घरातील काही लोकांना त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतील आणि माझ्या मुलाला परत ते वेगळे करतील। तर लगेच राघव म्हणतो की सिंधू मी तिला येऊन देणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव की या सर्व कुटुंबाचा जो काही निर्णय आहे तो मला मान्य करावाच लागणार आणि कुटुंब काय असते ते तुला काय समजणार सिंधू, तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याची धमकी मला का देते। तर सिंधू म्हणते की राघव सर मी तुम्हाला तुमच्या मुलापासून वेगळं नाही करत, फक्त मधुताईंचा जो विषय आहे त्याबद्दल सांगते, माझा जो काही मत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर राघव हा सिंधूवर खूप ओरडत असतो। तर लगेच सिंधूने पुढील भागामध्ये एक असा भयानक निर्णय घेतलेला असतो, म्हणजे मधूला सोडवण्यासाठी सिंधू ही तयार नसते आणि सिंधू आपल्या विनायकला घेऊन जी काही नांदगावला निघून जाणार असते आणि त्या बसमध्ये शेवटी जाताना सिंधूवर कोणते असे भयानक संकट येणार असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।